नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी बहिणींसाठी अतिशय खुशखबर आणि दिलासा देणारी बातमी आली आहे. म्हणजेच आता लाडकी बहिणींच्या तिसऱ्या हप्त्याची तारीख ठरलेली आहे. ह्या दिवशी त्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत. तर कोणत्या बहिणीला किती पैसे मिळणार आहेत? काही बहिणींना 3,000 रुपये, काही बहिणींना 1,500 रुपये, काही बहिणींना 4,500 रुपये मिळणार आहेत. तर बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. कोणत्या तारखेला किती पैसे येणार आहेत थोडक्यात आपण सविस्तर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण दररोज असेच महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला आपण तारीख आणि किती पैसे येणार आहेत जाणून घेऊया लाडक्या बहीण योजनेचे. मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात कधी जमा होणार ह्याची तारीख मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेली आहे. पुढे व्हिडिओमध्ये पाहत जाऊया. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं सप्टेंबरमध्ये वितरित होणारा लाडकी बहीण योजनेचा आगामी निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांमध्ये खूपच प्रसिद्ध झाली आहे. ह्या योजनेला राज्यभरातून महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ह्या योजनेअंतर्गत राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यात आतापर्यंत 2 हप्त्याची म्हणजे 3,000 रुपये जमा केले आहेत. मात्र सप्टेंबर महिन्यात संपत आला तरी अद्याप तिसऱ्या हप्त्याची पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही. यातच अनेक महिलांना प्रश्न पडला आहे की तिसऱ्या महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी येणार तिसऱ्या हप्त्याचे. ह्याचे उत्तर आता मंत्री आदिती तटकरे यांनी थेट सांगितलेले आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बद्दल माहिती देताना मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या कार्यक्रम 29 सप्टेंबरमध्ये रायगड येथे होत आहे. 29 सप्टेंबर ह्या तारखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम होत आहे. ह्यावेळी सप्टेंबरात अर्ज आलेले त्यांचे अर्ज त्यांना लाभ वितरित करण्यात येतील. पडताळणीमुळे अद्याप लाभ प्राप्त झाला नाही ह्याचे सर्व लाभ देण्यात येईल. 2 कोटी महिलांना लाभ दिला जातील अशी त्यांनी सांगितलेलं आहे. तर अजूनपर्यंत लाभ का मिळाला नसेल तर त्यांची अर्ज हे पडताळणी सुरू आहे आणि जे काही सर्व्हर प्रॉब्लेममुळे पैसे आले नसतील तर आता 29 सप्टेंबरला रायगड येथे जो कार्यक्रम होणार आहे तिथून तुमच्या खात्यामध्ये हे DBTच्या अंतर्गत पैसे जमा करण्यात येणार आहे. तर दरम्यान ह्याआधी जुलै महिन्यात पहिला हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा दुसरा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात आला आहे. ह्यातच ज्या महिलांनी जुलै महिन्यात ह्या योजनेसाठी अर्ज केला त्यांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याची एकदम 2 हप्त्याचे पैसे म्हणजे 3,000 रुपये जमा करण्यात आले आहे. तर बहिणींनो, जुलै आणि ऑगस्ट ह्या 2 महिन्याचे जे पैसे त्यांना आता मिळाले आहे 3,000 रुपये, अशा महिलांना त्यांच्या खात्यात फक्त सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये येणार आहेत. त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये नोंदणी केलेल्या महिलांच्या खात्यात किती पैसे येणार, त्यांना अजूनही 1 रुपया आला नसेल तर 31 ऑगस्टपर्यंत होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज करण्याची. त्याच्यानंतर राज्य सरकारने ह्या नोंदणीची तारीख पुढे वाढवण्यात आली आहे की 3 सप्टेंबर केली आहे. तर ह्यातच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ह्या योजनेसाठी नोंदणी केलेल्या महिलांच्या खात्यात एकदम 3 हप्त्याचे पैसे म्हणजे 4,500 रुपये येऊ शकतात असे बोललं जात आहे. तर बहिणींनो, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या 3 महिन्याचे पैसे आले नसेल, तुम्ही सप्टेंबरमध्ये आणि तर ऑगस्टमध्ये अर्ज केला असेल तर त्यांना 4,500 रुपये येणार आहे. जर जुलैमध्ये अर्ज केला आहे तर त्यांना आता पैसे मिळाले आहे. तर काही जणांना पैसे मिळाले नसतील तर 3 महिन्याचे तर त्यांना 4,500 आणि जुलैचे 1,500 रुपये जे मिळाले असतील तर त्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे 3,000 रुपये असे मिळणार आहेत.
तर मित्रांनो, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तिसरा हप्ता कधी येणार ह्याची तारीख 29 सप्टेंबर आहे आणि रायगड येथून ही कार्यक्रम होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला बाल विकासचे मंत्री अदिती तटकरे यांच्या जे अनेक मंत्री आहेत त्यांच्या माध्यमात उपस्थित जो कार्यक्रम होणार आहे तिथून सर्व 2 कोटी जे महिला पात्र आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे येणार आहेत. आणि अजूनही तुम्ही तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड ही लिंक केली नसेल DBTच्या प्रमाणे लवकरात लवकर फक्त 2-3 ते दिवसामध्ये करून घ्या. आजच केला तर 2 ते 3 दिवसामध्ये होऊन जाईल आणि तुम्हाला पुढे येणारे जे पैसे आहेत ते मिळतील बहिणींनो. तर मित्रांनो, परत एकदा मंत्री बालविकासचे जे अदिती तटकरे यांच्या माध्यमातूनच आपण परत एकदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तारीख कोणती आहे ह्यांच्या माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम जो आहे तो येत्या 29 सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित होत आहे. यापूर्वी 17 ऑगस्टला राज्यस्तरीय पहिला कार्यक्रम पुण्यामध्ये झाला. त्याच्यामध्ये साधारणपणे 1,07 लक्ष महिलांना आपण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित केला. त्यानंतर 31 ऑगस्टला नागपूरमध्ये दुसरा राज्यस्तरीय कार्यक्रम झाला जिथे आपण साधारणपणे 52 लाखपेक्षा अधिक महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित केला. आणि 29 तारखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगडमध्ये आयोजित होत आहे. याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रुटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत त्याचबरोबर 24 ऑगस्टच्या नंतर आलेले अर्ज जे छाननी करून झालेले आहेत असे आणि त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या साधारणपणे 20-25 तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील यांचे लाभ DBTच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील. याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा ज्या 1,60,00,000 महिलांना लाभ गेल्या महिन्यापर्यंत वितरित झालेला आहे त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो 29 तारखेला देण्यात येईल. आणि जे अर्ज ऑगस्ट महिन्याच्या आधी भरले गेलेले आहेत पण स्क्रुटिनीमुळे ज्यांना लाभ अद्यापपर्यंत वितरित झाला नाही त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा लाभ हा वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे साधारणपणे आमचा प्राथमिक अंदाज आहे की पहिले जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र झालेले आणि पहिल्या 2 महिन्याचा लाभ मिळालेले 1,60,00,000 आणि त्याचबरोबर नवीन जे काही अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यानंतर 24 ऑगस्ट नंतर किंवा त्याआधी काही कारणास्तव राहिलेले असे जवळपास 45 ते 50 लाख अशा महिलांना म्हणजे 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना 29 सप्टेंबरच्या दिनी त्यांना लाडकी बहीण योजना जी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभाचं वितरण होणार आहे.